आमदार राम बधानेंच्या प्रयत्नातून 10 कोटी रुपये उपलब्ध। वलवाडीत राजाराम नगर सूर्यबान नगरात 60 ते 70 लक्ष रुपयातून कॉन्क्रीट रस्ता कामाचा आमदार राम बधानेंच्या हस्ते शुभारंभ। याबाबत अधिकृत असे की धुळे ग्रामीणचे आमदार राम बधाने हे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी नागरिक जनतेच्या हिताचे कार्य करीत असून जनतेच्या प्रश्न सोडविण्याचे सतत कार्य करीत आहेत। त्यातूनच त्यांचा ग्रामीण जनतेने या ठिकाणी त्यांना आमदार बनवले। आमदार होताच त्यांनी 1 वर्ष होत नाही तोपर्यंत कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला, ज्यात प्रामुख्याने स्पेशली फक्त महत्त्वाचं म्हणजे वलवाडी हा मोठा परिसर असून 500हून अधिक कॉलन्या या परिसरात असून या वलवाडी परिसरासाठी पहिल्या टप्प्यात 10 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून 5 कोटी रुपयातून सभागृह तर 5 कोटी रुपयातून वलवाडी परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ या ठिकाणी आज 26 मे 2026 रोजी करण्यात आला। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी जे वलवाडी परिसरातील विविध कॉलन्यांमध्ये येण्या जाण्यास त्रास होत होता। पावसाळ्यामध्ये या रस्त्यांमुळे त्रस्त झाली होती। सदर बाब लक्षात घेता या ठिकाणी आमदार राम बधाने यांनी या ठिकाणी 5 कोटी रुपयाचा निधी रस्ता काँक्रिटीकरणासाठी उपलब्ध करून दिला असून 5 कोटी रुपयाचे सभागृह बांधण्यात येणार आहेत। त्याचबरोबर वलवाडीत उपप्रशासकीय इमारत उभारणार असल्याचा निश्चय देखील त्यांनी केला असून या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव देखील सादर केला आहे। तर 4 कोटी रुपयाच्या निधीतून सभागृह, ज्यात प्रामुख्याने महिंदळे, पिंपरी चिंचवड या ठिकाणी देखील सभागृह बांधण्यात येणार असून शिरोड, बोरीस या ठिकाणी 132 केवी 80 कोटीचे 2 प्रकल्प या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून घेतले असून बोरीस आणि शिरोड या ठिकाणी 132 केवी उपकरणे या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिले आहेत। धुळे शहरातील वलवाडी परिसरात ड्रेनेज लाईन बरोबरच काँक्रिटीकरण देखील करण्यात येणार असून डीपी, पोल, रस्ते कामासाठी आपण संपर्क करावा, यासाठी मी नियमित कार्यतत्पर राहील असा देखील विश्वास या ठिकाणी ग्रामीण आमदार राम बधाने यांनी या ठिकाणी कार्यक्रमाप्रसंगी सांगितले। तर ऊर्जा विभागात प्रथमच या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून त्यामुळे या ठिकाणी डीपी, पोल यासह सोलर, सौर ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी देखील उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी धुळे ग्रामीणचे आमदार राम बधाने, नगरसेविका सौ वंदनाताई भामरे, नगरसेवक रंगदादा ठाकरे, नगरसेवक विजय नाना देवरे, नगरसेवक रणजितराजे भोसले, माजी उपसरपंच तथा भाजपचे युवा नेते गोविंद चौधरी, वेलाण्याचे सरपंच राजेंद्र पाटील, बटू गवते यांच्यासह आदी सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। तर त्याचबरोबर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सगळ्यांनी भरभरून आम्हाला मतदारूपी आशीर्वाद दिला, आपल्या दादासाहेबांना दिला आणि तद्वतच त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला दिला आणि प्रचंड बहुमताने आपण आम्हाला विजयी केलं। त्याबद्दल मी आमच्या सगळ्यांच्या वतीने मी आपलं सगळ्यांचा आभार मानते। जे आभार मानू नये, ऋणात राहू इच्छिते। आणि राहिला विकासाचा प्रश्न, दादासाहेब आम्ही आधी प्रभाग क्रमांक 1 मध्ये होतो आणि इकडचा भाग म्हणजे इतका तंगळत होता की तो धड 1 मध्ये बी नव्हता आणि धड 6 मध्ये बी नव्हता। तो कुठे होता बिचारे त्यांनाच माहिती। म्हणजे आम्हाला वाटायचं 6 नंबरवाले, 6 नंबरवाल्यांना वाटायचं 1 नंबरवाले आणि म्हणून आणि प्रभागी भौगोलिकदृष्ट्या प्रभाग फार मोठा होता आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी आपल्याकडे बॅकलॉग राहिलेला आणि तो साहजिक आहे। एका पंचवार्षिकमध्ये तो होणं शक्य नाहीये, कारण आधी आपण ग्रामपंचायतीमध्ये होतो आणि ग्रामपंचायतीमधून आपण धुळे महानगरपालिकेला हद्दवाढ भाग म्हणून आपला समावेश झाला आणि त्याच्यानंतर आपण प्रत्यक्ष इथं विकास कामाला आपण सुरुवात केली। तर एका पंचवार्षिकमध्ये एवढी विकास कामं होणं शक्य नव्हती आणि टप्प्याटप्प्यानं आता होतीलच, कारण आता सगळेच आमदार म्हणजे दादासाहेब असतील, भैयासाहेब असतील, पालकमंत्री साहेब असतील, सगळेच आपल्या हक्काचे आहेत आणि त्याच्यामुळे आम्हालाही जोर येतो की नाही आता आपण हे करणार आहोत आणि एक विश्वास पक्का होतो की आम्ही या गोष्टी आता करणार आहोत। म्हणजे आपण हाक दिली की हाकेला आता आम्ही एकदम विश्वासाने आता आम्ही म्हणू शकतो की यस आम्ही हे करणार आहोत आणि ते आम्ही करणारच आहोत। एवढ्या 5 वर्षामध्ये बऱ्यापैकी कामं दादासाहेब आपले मार्गी लागतील एवढं मी आश्वासन देते। आणि सगळ्याच गोष्टी दादा
सगळ्याच गोष्टी दादांना नका करंट लावू, आता आम्हालाही जरा सांगत चला. म्हणजे आम्हाला फोन येतो की आम्ही तत्परता दाखवतो, परंतु प्रत्येक गोष्ट दादासाहेबांना शक्य नाही, कारण एवढा मोठा मतदारसंघ आहे, धुळे तालुका आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावागावांमध्ये त्यांना पोहोचायचं आहे. गावागावातच नाही तर गल्ली गल्लीमध्ये त्यांना पोहोचायचं आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही 4 नगरसेवक प्लस 1 आपले स्वीकृत नगरसेवक असे आम्ही 5 नगरसेवक आहोत. आणि त्याला जोडीला आमचे भाऊ पण आहेत. वलवाडी म्हटलं म्हणजे सगळ्यांना मिळून वाटून निसूनच काम करायचं आहे. आणि म्हणून आम्ही 5 जण आहोत. आणि त्याच्यामुळे आता विकास कामाला कोणीही थांबवू शकत नाही. आता आमची निधीची आता तरतूद आमची पण होत आहे, त्याच्यामुळे आता कामाचं आम्ही पण आता लाईन लावतोय. टक्के लोक तर माझ्या ग्रामीण भागातलेच आहेत. आदरणीय मनोहर बापू पाटील, आदरणीय सरपंच राजूदादा पाटील, बिरडाई सरपंच, अनेक लोक आहेत. चिंचवारचे दादा आहेत, आदरणीय नितीन काका आहेत. सगळे अतिशय घनिष्ठ मित्र परिवारातले लोक आहेत. सर्व तरुण मित्र, आमच्या माता भगिनी. वलवाडी पंचक्रोशीला गेले अनेक वर्षापासून मी माझं लहानपण या ठिकाणी गेलेलं आहे. पंचायत समितीजवळ मी राहायचो आणि कुठल्या ना कुठल्या कारणास्तव मी या परिसरामध्ये माझ्या मित्रत्वाच्या निमित्ताने असेल, काही क्लासेसच्या निमित्ताने असेल किंवा काही नातेवाईकाकडं येणं जाणं असेल, तर बालवयापासून मी या वलवाडी गावाला त्यावेळेसपासून बघत होतो. 2008 साली माझी आई जिल्हा परिषद सदस्य म्हणून याच पंचक्रोशीमधनं आदर्श नगर, शिक्षक कॉलनी, तर चंद्रवेल वगैरे सगळं तेव्हा एकदम स्टार्टिंग होती. तेव्हा मी या एरियामध्ये 2009ला मी 10वी पास आहे. म्हणजे 8ला 9वीला होतो मी तेव्हा मी इथं प्रचाराला फिरलेलो आहे. आणि त्यावेळेस जेव्हा मी या पंचक्रोशीमध्ये फिरलो तर अनेक लोकांचं एवढं तर विस्तारलेल्या पण कॉलन्या नव्हत्या. फार मोजके घरं होते, फार कमी लोकांच्या गरजा तिथं होत्या. आणि त्यामध्ये माफक गरजा त्यावेळेसची होती. मला चांगले आठवते की 100 लोकांची कॉलनी असली तर ते म्हणायचे आमच्या पंचक्रोशीमध्ये, आमच्या कॉलनीमध्ये ओपन स्पेस आहे, तिथं हनुमानाचं मंदिर बांधतोय, कुठंतरी देवीचं मंदिर बांधतोय, गणपती बाप्पाचं मंदिर बांधतोय, त्याला मदत करा. तर त्यावेळेस त्या लोकांची ती मागणी होती. काही लोक म्हणायचे मंदिर बांधलंय, बाकडे वगैरे ठेवून द्या, साऊंड सिस्टीम वगैरे करून द्या, तुमच्या परीने जे काही होईल ते करा. अशी काही आग्रही मागणी नव्हती. पण त्यावेळेस ती परिस्थिती अशी होती बापू की सिंगल फेजचं कनेक्शन नव्हतं. सिंगल फेजचं कनेक्शन त्यावेळेसच्या पालकमंत्री एकदा शेट्टी होते, त्याच्यानंतर शोभा बच्चा होत्या. आणि मग आम्ही त्यांच्याकडं फार मोठ्या तिथं विनवण्या केल्या आणि जवळजवळ 100 पोल आपल्याला सिंगल फेजचे त्यावेळेस वलवाडी गावासाठी मंजूर झाले होते. आणि ते कॉलनी परिसरामध्ये आम्ही लाईट फिरवली होती. ते काम मला त्या काळामधलं बालपणीतलं माझं ते आठवतं. जसा जसा काळ बदलतो तसा तशा गरजा बदलतात, तशा लोकांची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज वलवाडी पंचक्रोशीमध्ये धुळे व नंदुरबार जिल्ह्यातले सगळे लोक, असं धुळे नंदुरबार जिल्ह्यातलं कोणतं गाव नसेल की ते वलवाडी गावामधले, वलवाडीमध्ये तिथला माणूस आपल्याला रहिवासी म्हणून सापडत नाही. एक एक माणूस हा सर्व पंचक्रोशीतनं येऊन तिथं राहायला लागला. नोकरीच्या निमित्तानं असेल, आपल्या मुलाबाळांना ग्रामीण भागातनं आल्याच्या नंतर चांगल्या ठिकाणचं शिक्षण भेटलं पाहिजे, शहराच्या ठिकाणी राहिलं पाहिजे म्हणून तिथं येऊन राहायला लागले. आणि पाहता पाहता भयानक विस्तार या वलवाडीचा पूर्ण कॉलनी परिसराचा झाला. जेव्हा आम्ही तेव्हा प्रचाराला होतो तेव्हा 100 कॉलन्या होत्या. आता 500-700 कॉलन्या या वलवाडीच्या झालेल्या आहे. आणि म्हणून एवढा मोठा विस्तार या कॉलनी परिसरात झालाय. जेव्हा या नगरपंचायती ग्रामपंचायतीचं त्याच्यामध्ये समावेश झाला महानगरपालिकेमध्ये, मी तर म्हटलो एवढं विस्तारलेलं होतं आपण की आपणच तेव्हा नगरपंचायत झालो पाहिजे. आपला स्वतःचा एडीटीपी राहिला असता, आपल्या स्वतःचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर राहिला असता, आपल्या स्वतःचा आपल्या नगरपंचायतचा सीओ तिथं राहिला असता, मग आपल्याला तिथं जायची गरज पडली नसती. ही भावना त्या निमित्तानं आता आपल्याला तिथं समाजाला मिळते. आता आपण बघतो की आपण जरी महानगरपालिकेमध्ये समावेश झाला असेल तरी या वलवाडी पंचक्रोशीसाठी स्वतंत्र प्रशासकीय इमारत ही वलवाडीच्या ठिकाणी झाली पाहिजे की जेणेकरून कुठल्याही कोर्टची जी अडीअडचणी असली तर आपल्याला वलवाडीच्या ठिकाणी उपप्रशासकीय इमारत ही तिथं मंजूर झाली तर आपल्याला ते आपल्या प्रभाग कार्यालय, तुम्ही पुण्याला जाणार, नाशिकला जाणार, मुंबईला जाणार, त्यांना मुंबई महानगरपालिकेत जावं लागत नाही. त्यांच्या प्रभागाचं कार्यालय असतं. त्या प्रभागाचा जेही तिथं बसतो,
त्या प्रभागाचा पाणी पुरवठा जेही तिथं बसतो, त्याचा डेप्युटी इंजिनियर आठवड्यातनं एकदा चक्कर मारायला येतो, काय काय फायली आणलेल्या राहिलेल्या आहे, कोणाचा काही भरणा असतो, एक भरणाचा कर्मचारी असतो की जिथं पैसे भरता येतील तिथं तो मालमत्ता कर असेल, कुठल्या प्रकारचा टॅक्स असेल ते तिथं टॅक्सेशन वसूल होतात. आणि असं एक कार्यालय तिथं असलं तर लोकांना सोयीस्कर तिथं कामाला असतं. एखादी महिला तिच्या मनामध्ये आलं बिचाऱ्या बहिणीच्या की मला माझा स्वतःचा घरचा टॅक्स भरायचा आहे, तर घरच्या माणसाची वाट न बघता महिला जवळच्या जवळ जाऊन, जसं लाईट बिल आपण आता मोबाईलवर भरतो तसं तिथपर्यंत जाऊन आपले सगळे टॅक्सेशन भरता आलं पाहिजे. आणि म्हणून हे प्रयत्न आमच्या येणाऱ्या काळामध्ये आमच्या वलवाडी गावासाठी असणार आहे. उपप्रशासकीय इमारत ही व्हायला पाहिजे, याच्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी पत्र दिलंय, उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना पत्र दिलंय. आणि त्या माध्यमातून लवकरात लवकर उपप्रशासकीय इमारत ही वलवाडीसाठी करणार म्हणजे करणार. या निमित्तानं तुम्हाला सांगतो, आज 30 भूमिपूजन उद्घाटन करतोय, पण हा रस्ता करत असताना आमचे दादा तिथं वैतागलेले होते. मी तिथं आल्यानंतर बघितलं त्यांची खतखत साहजिक आहे. मी सुद्धा एका तालुक्याचा लोकप्रतिनिधी आमदार आहे, तेव्हा मी जिल्हा परिषद सदस्य होतो, माझ्याच पक्षाची सत्ता होती, माझ्या घराच्या समोर रस्ता झाला. पण जे काही इस्टिमेट मध्ये ज्यांना जो स्टँडर्ड फॉर्मॅट जो शहरामध्ये आता रस्ता करताना शासनाने घालून दिलेला आहे की 6 इंचचं कॉन्क्रीटीकरण असलं पाहिजे, ते तुमच्या आपल्यासाठी कमी करता येणार नाही. आणि केलं जरी तर त्याचा फटका उलटा आपल्याला त्या निमित्ताने बसणार आहे. आणि म्हणून आता जे होतंय काम हे आपलं 5-10 वर्षासाठी 15 वर्षासाठी लॉंग लाईफ होतंय, हा विचार करून आपण करायचा. आपले घर हे 90sच्या काळामध्ये झालेत. माझा बंगला आता माझ्या आजोबांनी त्यावेळेस बांधला होता, पण त्यावेळेसच्या वॉटर लेवलला जर मी हट्ट धरून बसेल की नाही मला तीच वॉटर लेवल पाहिजे, तर ते शक्य होणार नाही. आताची वॉटर लेवल बदललेली आहे, पुढची रस्त्याची वॉटर लेवल बदलली आहे. आणि म्हणून आपल्याला त्या निमित्तानं या ठिकाणी काम करावं लागणार आहे. या देशाचे पंतप्रधान ज्यांच्या विचारावर आम्ही सगळेजण राजकारण समाजकारण करतो, नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून आज आम्ही समाजकारण राजकारणाचा जो वसा हाती घेतलेला आहे, जो विकासाचा अजेंडा आम्ही सर्वांनी हाती घेतलेला आहे, त्याच्यासाठी आमचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला भरगोच्च निधी हा तिथं प्राप्त झालेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 10 कोटी रुपये मिळाले, 5 कोटी रुपये सभागृहासाठी, 5 कोटी रुपये रस्ते काँक्रीटीकरणासाठी पूर्ण वलवाडीमध्ये आपण तो निधी तिथं टाकलेला आहे. नंतर डीपीडीसी मधनं मला 4 कोटी रुपये ते तिथं मिळाले, त्याचं 4 कोटी रुपयाचं कामं मैंदाळे आणि चित्तोड हे 2-4 गावांना, पिंपरी तिथं सभागृह व्यतिरिक्त 100% निधी, तो सुद्धा 2-3 कोटीचा निधी तो पूर्ण मी वलवाडीच्या कॉर्नरला काँक्रीटीकरणासाठी तिथं टाकलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा उपमुख्यमंत्री होते मागच्या काळामध्ये, तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातल्या या सगळ्या गटारींसाठी, ड्रेनेजसाठी फडणवीस साहेबांनी फार मोठा निधी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्या माध्यमातून लेंथ मंजूर झालेली, तुम्ही सांगणार तेवढं ड्रेनेज लाईन आपल्याला करून मिळेल. जेवढी काही राहून गेलेली असेल, या नगरसेवक सर्व आता तर 2-3 नगरसेवक आपले 2 जण, 2 जण नवीन झाले, पण 2 जण जे जुने आहेत त्यांनी सुद्धा मागच्या काळात पाठपुरावा करून या सर्व पंचक्रोशीमध्ये ड्रेनेज लाईन कान्याकोपऱ्यापर्यंत कशी पोहोचेल याच्यासाठीचा प्रयत्न तिथं केलेला आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या प्रयत्नाला आपल्याला यश पण आता प्राप्त होताना दिसतंय. ज्या काही राहून गेलेल्या कॉलन्या असतील तुम्ही आम्हाला सांगा, 100% त्या कॉलन्यांमध्ये सुद्धा आम्ही ड्रेनेज लाईन पोहोचू. आणि त्याच्यानंतर काँक्रीटीकरण सुद्धा या 5 वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न हा आमच्या माध्यमातून तिथं होणार आहे. कारण की लाडकी बहिणीचं पण अडचण आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पण जो काही निधी शासनाच्या माध्यमातून आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना दिला जातो, त्याच्यामध्ये नक्कीच वलवाडी शहराला हे 100% प्राधान्य देण्याचं काम आमचं चालू आहे. नगरसेवकांचं म्हणणं आहे की 5 वर्ष मग काय दे सर आहे टाका आमनं, नंतर दाखवा बरं का, नंतर मग ते तुम्हाला काही दुसरं काही तर येतील बघ राखो. रोज मोजलं जातं. आता आपले 16-17 रस्ते त्याचं रोज उद्घाटन ठेव, तू त्यांना मोजायचं, मग हा झाला, तो झाला, हा राहिला, तर ते 30 स्पीडवरून तो डीपी वाला काय लोड करेल. आणि तो गावठाणचा शेतकरी किंवा जो ग्रामीण भागामध्ये जो राहतो गावामध्ये, तर त्याला काय एक फॅन एक लाईट चालणार आहे. म्हणून ही जी परिस्थिती उद्भवली आपल्यावर, आता आपण नियमानुसार मला आता देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 2 132 kV दिले, 80 कोटी रुपयाचे 2 सबस्टेशन तिथं दिले. आणि ते जेव्हा होतील तेव्हा माझ्या ग्रामीण भागाचा लोड हलका होणार आहे. 2 दिले, एक शिरूरला दिले, एक बोरीसला दिले, 2 माझे झाले. शहराचे आमदार मोदी यांनी MIDC साठी आग्रही धरला होता, त्यांना MIDC
तिथं लोड धरत नाही. जसं तुमच्या शहरात घराघरामध्ये प्रॉब्लेम आहे तसा तो एमआयडीसी वाल्यांचा प्रॉब्लेम आहे की आम्ही आमचे स्वतःचे पैसे टाकून इथं बसलोय आणि तुम्ही आम्हाला वीजच देऊ नाही शकले तर काय कामाचं, आम्ही चाललो दुसऱ्या शहरामध्ये आमची इन्व्हेस्टमेंट घेऊन विकून टिकून इथं. पण त्यांना ती एमआयडीसी सुद्धा आपल्याला सर्वांना रोजगाराच्या दृष्टिकोनातून महत्वाची असल्यामुळे त्यांनी एक शहरामध्ये एमआयडीसीचा तो घेतला आणि मग बाकीचं ग्रामीण भागात तुम्ही सर्वजण माझ्याकडे जॉईन होणार असं मला वाटतंय. कारण की 132 तुम्ही आपण सगळे कुंडाण्याला होता, मग आपण कुंडाण्याला आलो ऑटोमॅटिक बाकीचा लोड आपला हलका होणार आहे 2 लोड. मग ते 2 लोड हलके झाले 132चे तर ऑटोमॅटिक 33/11 लोड भेटेल आणि तो 33/11 लोड आपल्या डिपेंड पर्यंत येणार आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी काका ऐकून घ्या, नाही तर तुम्ही म्हणा राम बराने भाषण करी का काल दिन लाईट लाग जाईल. आज भाषण करतोय, मंजूर आज झालेलं आहे, त्याचं काम कमिशनिंग इरेशन व्हायला 2 वर्ष लागतात. पण हे आपलं पिढीजात होऊन जाणार आहे आणि ते काही थांबणार नाही. त्याच्यानंतर परत नेरचं टाकून दिलं मी, नेर पण होऊन जाणार. म्हणजे माझा तालुका तरी निदान डीपी हा विषयावर राहणार नाही. 5 वर्षामध्ये परत शेतकरी मला येऊन बोलणार नाही की मला डीपीनं असं विगे आणि म्हणे 5नी मोटर जागावर 7नी मोटर, 7नी मोटरच्या जागावर 9ची मोटर. हे केव्हा करायचे? 10ची मोटर केव्हा करायचे शेतकरी? त्याला व्होल्ट नाही मिळायचा म्हणून तो डबल मोटर टाकत. आता जर व्होल्ट मिळतो 5 मध्ये तो 5 मध्ये त्याचं काम आवरणार. आणि हे काम आमचं मोठं या निमित्ताने काम पार पडलेलं आहे. आणि दुसरं महत्वाचं काम आहे की जे 100 युनिटचे लोक आहेत ग्रामीण भागात, ते 100 युनिटला यादी शासनाने मंजूर केली. त्याला 100 युनिटला तुमच्याकडे मोकरमध्ये वलवाडीमध्ये 100 युनिट वाले, ते 100 युनिटला आम्ही देणार, आम्हीच तुम्हाला सोलर बसवून देणार आणि आम्हीच बटन दाबून देणार. तुम्ही फक्त ओटीपी द्यायचा, कोड सांगायचा. सगळं कामाची व्यवस्था सुद्धा तालुक्यामध्ये आमच्याच माध्यमातून होणार आहे. जे लोक व्यक्तिगत करतायत ते व्यक्तिगत सुद्धा करतायत आणि ज्या माध्यमातून आता जे 33 केवीला सीएम साहेबांनी दिवसा मुख्यमंत्री सौर कृषी योजना चालू केलेली आहे की दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे. म्हणून आता 9 सबस्टेशन आमचे जवळपास 12 का 15 आहेत तालुक्यामध्ये. त्याच्यामध्ये 4 चालू झालेले आहेत. एक नेर चालू झालंय, एक बुरजड चालू झालंय, इकडे अजून एक चिचखेडं काय चालू झालेले, एक चिचखेडं चालू झालेलं आहे. असे 3-4 चालू झालेले आहेत. बाकीचे राहिलेत ते आता टप्प्याटप्प्यात 2-3 वर्षांमध्ये ते सोलरचे कामं झाले का ते पण शेतकऱ्याचा लोड आपला कमी होणार आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, कोणी आजपर्यंत मी माझा या पक्षाचा भाजपचा आहे म्हणून सांगत नाही. माझे बी आजोबा कोणत्या पक्षात तुम्हाला माहिती, तो विषय नाही पक्षाचा. पण मी सीएम साहेबांचं नेतृत्व म्हणून हे सांगतो, कोणी जीवनामध्ये एवढा खर्च या ऊर्जा डिपार्टमेंटमध्ये केला नाही जेवढा देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या ऊर्जा डिपार्टमेंटमध्ये केला. आणि सगळे मागचे कामं हे संपवण्याचे आलेले आहेत आणि अजून पुढं जेवढे लागतील तेवढे कामं आम्हाला ते ताकदीने सांगताय की ग्रामीण भागामधला हा विषय राहायला नको. आणि म्हणून तुम्ही अजून आम्हाला सांगा की तुमच्या पंचकृषीमध्ये डीपी लागणार आहे, पोल लागणार आहे, वायर लागणार आहे, तर डीपी शॉर्ट झाली तर आम्हाला फोन करायचा. फक्त माझ्या ऑफिसला विभागशहा पीए लावलेले आहेत. ते विभागशहा पीएंना फोन करा, मी नंबर देतो त्यांचे 2 जणांचे, त्यांना संपर्क करा. डीपी घ्यायला पण ते देतील, सोडायला पण ते देतील. तुम्हाला कुठलीच काम नाही. कारण की हे सुद्धा आमच्या ग्रामीण भागामध्ये पिळवणूक मध्यंतरी होती 5-10 वर्ष. पिळवणूक अशी होती, तुमच्या खर्चाने गाडी घेऊन या आणि इथं ठेवून या. खोटे बापू, आपण शेतकरी आहेत, ते बंद केलं. जर कोणाला सापडून गेला तालुक्यात जागेवर सस्पेंड वायरमन जागेवर, आणि नाही झालं तर त्याला मग कसं करून जायचं तुम्हाला माहिती आहे. आमच्याकडे दुसरे पण पर्याय असतात. पण आम्ही हा जो कायदा पहिल्यापासून आहे तो आजपासून नाही, पण तो काळानुरूप झाला होता, त्याला आम्ही बाहेर काढला कायद्याला की डीपी घ्यायला बी तुम्ही जा, सोडायला पण तुम्ही जा आणि भरून पण द्या. शेतकऱ्याकडनं डिझेलचे पैसे घ्यायचे, वायरचे पैसे घ्यायचे नाही राजू, तुम्ही सरपंच घ्यायचे की नाही आपल्याला करावं लागायचं. ही सगळी मोनोपॉली तोडून काढली पहिल्याच वर्षी. ते काय आमच्या तोडून काही सांगू शकत नाही. तुम्हाला हळूहळू ग्रामीण भागामध्ये सगळे परिणाम त्याचे जाणवायला लागतील. एवढं या निमित्तानं सांगतो. आपला भरपूर वेळ घेतला.